मुंबईत मनसे आक्रमक अमेय खोपकरांची हॉटस्टारच्या कार्यालयात धडक. डिस्ने हॉटस्टार क्रिकेट समालोचन मराठीत करण्याची मागणी. हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना मनसेकडून मराठी भाषेची अंमलबजावणी करण्याचं पत्र. यावर हॉटस्टारकडून मराठीतून समालोचन करणार असल्याचं आश्वासन. छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट. चित्रपटात संभाजीराजे आणि येसुबाई लेझिम खेळतानाच्या दृश्यावर शिवप्रेमींचा आक्षेप. सिनेमात काय बदल करावे यावर राज ठाकरेंसोबत चर्चा. छावा चित्रपटातला आक्षेपार्ह भाग काढून टाकणार. लक्ष्मण उतेकरांची राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबईसाठी राज ठाकरेंचा सोबळाचा नारा. राज्यात इतर ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनच लढणार. संजय राऊतांचं वक्तव्य. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंनी घेतली ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. शिंदेंचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी ठाकरेंची रणनीती. पिंपरी चिंचवडमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका. विधानसभेतील पराभवानं खचून जाऊ नका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे संजय राऊतांचे आदेश. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं मुंबई महानगरपालिकेसाठी कंबर कसली. पक्षाच्या वतीनं प्रत्येक सोमवारी मुंबई महानगरपालिकेतील एका मुद्द्यावर आंदोलन करण्यात येणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या राजुल पटेल शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश. राजुल पटेल या विधानसभा महिला संघटक, माजी नगरसेवक. पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख. जे आम्हाला सोडून गेले ते त्यांच्या स्वार्थासाठी गेले. आमचे मतदार आजही सोबत आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या अनुषंगानं पार पडलेल्या बैठकीनंतर राजन विचारेंची प्रतिक्रिया. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांकडून खिल्ली. यवतमाळहून आलेल्या वाघाला पकडण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवा. निंबाळकरांचा खोचक टोला. उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची छुपी रणनीती. राणांचा दावा. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारलं. गेल्या दिवसात उद्धव मोदींचंही नेतृत्व स्वीकारतील. रवी राणांचं मोठं वक्तव्य. आमदारांनी समजूत काढल्यावर शिंदेंचा उपमुख्यमंत्री पदाला होकार. गुलाबराव पाटलांकडून खुलासा. तर एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद घेण्याशिवाय पर्याय नव्हता. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा निशाणा. मुंबई महानगरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची पार पडली महत्त्वाची बैठक. शाई नदी प्रकल्पाचं काम सुरू करण्यासाठी गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे बैठकीतून निर्देश. महात्मा फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या कामाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रशासकीय मान्यता. 200 कोटींच्या निधीला दिली मंजुरी. सुनील तटकरेंनी आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळ्या लोकांसोबत सेटलमेंट केली. भरत गोगावलेंचा हल्लाबोल. पालकमंत्री पदाच्या शर्यतीत असल्यामुळे तटकरेंना नको होतं. गोगावलेंचा आरोप. भरत गोगावलेंचं पालकमंत्री पदाच्या रेसमधलं नाव गायब करून आदित्य तटकरेंचं नाव टाकण्यात आलं. महेंद्र दळवींचाही आरोप. प्रोटोकॉलनुसार पालकमंत्रीपद गोगावलेंनाच मिळायला हवं, अन्यथा तटकरेंना जिल्ह्यात फिरू देणार नाही. दळवींचा इशारा. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून टीका करणाऱ्या 3 इडियट्सला तात्काळ एकनाथ शिंदेंनी आवरावं. राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाणांचं वक्तव्य. तर पालकमंत्री पदावरून केलेले आरोप खपवून घेणार नाहीत. चव्हाणांचा इशारा. मंत्रीपद मिळाल्यानंतरही अमुक तमुक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरणं म्हणजे हावरटपणाचं लक्षण. एकनाथ खडसेंची टीका. हे विचारांचं सरकार नसून सत्तेसाठी स्थापन झालेलं 3 पायांचं सरकार. अंबादास दानवेंची सरकारवर टीका. दानवेंकडून लुटारूंची टोळी असाही सरकारचा उल्लेख. बीडमध्ये आणखी एका टोळीवर मकोका. अनेक गंभीर गुन्ह्यातील आठवले गँगवर मकोका अंतर्गत कारवाई. बीडमध्ये 6 आरोपींवर कारवाई. यात प्रामुख्यानं अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवईचा समावेश. बीड पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची माहिती. सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. सुदर्शन घुले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी. सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा फॉरेन्सिक विभागाकडून रिकव्हर. आरोपीचा
मोबाईलमधील डेटा हा फॉरेन्सिक विभाग छत्रपती संभाजीनगर येथून रिकव्हर. वाल्मिक कराड प्रकरणात डॉक्टर अशोक थोरातांबाबत अंजली दमानी यांचे सवाल. डॉक्टर थोरातांच्या मार्गदर्शनाखाली संतोष देशमुखांचा शवविच्छेदन. बड्या व्यक्तीच्या आशीर्वादामुळेच डॉक्टर थोरातांची बीडला बदली, दमानी यांचा आरोप. बीडमधील 26 पोलीस अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीतले. भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाईंचा आरोप. त्या अधिकाऱ्यांची बदली करण्याचीही देसाईंची मागणी. कारागृहात वाल्मिक कराडच्या दिमतीला 7 हवालदार. जितेंद्र आव्हाडांची एक्स पोस्ट करून टीका. बीड कारागृहात आरोपी आपोआप कराडच्या जवळ पोहोचतात, मग रात्री मस्त मैफिल रंगते. आव्हाडांची एक्स पोस्ट. वाल्मिक कराडावर कोणते उपचार झाले, त्याला कोणता आजार, तसंच जिल्हा रुग्णालयातील कोठडीत का ठेवलं नाही याबाबत माहिती द्यावी. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची मागणी. अक्षय शिंदे आणि वाल्मिक कराड प्रकरणात विरोधक राजकारण करत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप चुकीचा. उलट दोन्ही प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचं काम राज्य सरकार करत असल्याचा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा दावा. बीडचा बिहार झाले असं म्हणणं चुकीचं. याचा त्रास पुढच्या 2 पिढ्यांना भोगावा लागेल. राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांची सुरेश धस यांच्यावर टीका. साताऱ्यातील कराडमध्ये बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा. काळ्या फिती बांधून निषेध. देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय बाबूराव चांदेरेंविरोधात गुन्हा. विजय रौंदळ नावाच्या नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. बाबूराव चांदेरे प्रकरणाची दखल राष्ट्रवादीकडून घेण्यात आली असून सर्वसामान्यांवरील दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया. शिवसेनेचे डहाणू. विधानसभेचे समन्वयक अशोक धोडींच्या बेपत्ता झालेल्या दिवशीचा गाडीचा सीसीटीव्ही समोर. गाडी गुजरातच्या बाजूने गेल्याचं सीसीटीव्ही पासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर त्यांचं अपहरण. कुटुंबियांचा आरोप. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर त्याच्या घराच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल. फॉर्च्यून हाईट्स बिल्डिंग कॉम्प्लेक्समध्येही चोख सुरक्षा व्यवस्था. सैफ हल्ला प्रकरणात ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलं. आकाश कनोजियाला पोलिसांनी छत्तीसगडमधून ताब्यात घेतलं होतं. पोलिसांच्या चुकीच्या मुळे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा कनोजिया कुटुंबियांचा आरोप. मुंबईच्या कांदिवलीतल्या शाळेत बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी पाठवलं. तपासणीमध्ये शाळेमध्ये काहीही सापडलं नाही. अल्पवयीन गुन्हेगारांची वयोमर्यादा 18 वरून 14 पर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी बोलणार. अजित पवारांची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यानंतर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अंतर्गत बैठक. विधानसभेच्या पराभवानंतर नाशिक मनसे स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुरू असताना नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे होर्डिंग्स. महाजनांचे होर्डिंग्स लागल्यानं शहरभर चर्चा. भंडाऱ्यात जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या कविता उईके विजयी तर राष्ट्रवादीचे एकनाथ फेंडर उपाध्यक्ष. भाजपच्या माहेश्वरी नेवारेंचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर उईकेंची अध्यक्षपदी बिनविरोध निवड. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं लोकार्पण. डीएनए, नार्को टेस्ट आणि बलात्कार प्रकरणाचे घटनास्थळावरील नमुने घेण्यासाठी होणार उपयोग. जळगावच्या शासकीय विश्रामगृहामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंसोबत जेवण केलं. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्तानं दोघे एकत्र आले असताना दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती. पुढील 5 वर्षात 25,000 स्वमार्केच्या एसटी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मंजुरी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. धाराशिवमध्ये एसटी दरवाढी विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा चक्काजाम आंदोलन. खासदार ओमराजे नाईक निंबाळकर आणि आमदार कैलास पाटलांचा आंदोलनात सहभाग. एसटीत 1800 कोटींचा भ्रष्टाचार. अंबादास दानवेंचा आरोप. 15% भाडेवाढ. प्रवाशांचं कंबरडं मोडणारी असून ती मागे घेण्याची दानवेंची मागणी.
एसटी महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ गरजेची होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती. छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक. अंबादास दानवेंच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन. नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकासमोर ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. एसटीची भाडेवाढ रद्द करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू, ठाकरे सेनेचा इशारा. सोलापुरातील बार्शीत जरांगे यांच्या समर्थनार्थ उपोषण. तहसील कार्यालयासमोर स्मारकाच्या निषेधार्थ वैकुंठ स्नान करत आंदोलन. पुण्यात 24 तासात जीबीएसच्या तब्बल 28 नव्या रुग्णांची नोंद. पुण्यातील जीबीएस रुग्णांची संख्या आता 101 वर. पुण्यात एबीपी माझाचा इम्पॅक्ट. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून पुण्यातील जीबीएसचा आढावा. तसंच नांदेड गावातील दूषित पाणीपुरवठा विहिरीचीही केली पाहणी. लातूर जिल्हा प्रशासनाला मिळाली 42 चारचाकी नवी वाहनं. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सुपूर्द केली वाहनं. कोस्टल रोड मुंबईकरांसाठी खुला. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 15 मिनिटात गाठता येणार. सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हा रोड खुला राहील. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांना शिवीगाळ करून धमकी देणारा बिल्डर पोलिसांच्या पायाशी. प्रसिद्ध बिल्डर कुणाल बाकलीवालचा माज पोलिसांनी उतरवला. अकोल्यात उत्पादन शुल्क विभाग आणि बार मालकांमध्ये वाद पेटला. उत्पादन शुल्क विभागाकडून गेल्या 3 दिवसात शहरातील 25 बारवर सील लावण्यासह दंडात्मक कारवाई. अमरावती शहरातील इलेक्ट्रिक खांब बाजूला करण्यासाठी विलास चर्जन व्यक्तीचं चक्क इलेक्ट्रिक पोलवर खाट बांधून उपोषण. अनोख्या उपोषणाची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा. यवतमाळच्या उमरखेडमध्ये शाळेच्या बसला झालेल्या अपघातात मृत झालेल्या विद्यार्थिनीच्या पालकांचा शाळेला घेराव. फक्त बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संस्था चालक आणि मुख्याध्यापक अद्याप फरार असल्यानं पालक आक्रमक. भिवंडीच्या पाश्चापूर रस्त्यावर चालत्या ट्रकनं पेट घेतला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. चालकानं वेळीच ट्रकमधून उडी मारल्यानं मोठा अनर्थ टळला. चंद्रपुरात वाघांची शिकार करणारा बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजकोण याला राजुरा तालुक्यातून अटक. बहेलिया टोळीनं 2013 ते 15 दरम्यान विदर्भात किमान 19 वाघांची शिकार केल्याचा संशय. साताऱ्यातील काले परिसरात बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्याच्या कुत्र्यावर हल्ला. शिकारीची दृश्य सीसीटीव्हीत चित्रित. अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये खडकवाडी परिसरात बिबट्याचा वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुणे बंगळुरू महामार्गावर तांदुळवाडीजवळ बसला अपघात. बस कठडा तोडून दरीत पडली. 35 प्रवासी जखमी. पुण्यातील भोर महाड मार्गावरील वरंध घाटात इको कार 100 फूट खोल दरीत कोसळल्यानं अपघात. एकाचा मृत्यू, 8 जण जखमी. पुण्यात ग्रामीण पोलिसांकडून अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक. आरोपी चोऱ्या करून अलिशान गाड्यांमधून फिरायचा. मौजमजेसाठी वाहनं चोरी करणाऱ्या अल्पवयीनला पुण्यातील वारजे पोलिसांकडून अटक. 5 दुचाकी आणि 2 रिक्षा जप्त. नाशिकमध्ये 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार. पंचवटी परिसरातली घटना. अत्याचार करणारा एक व्यक्ती महिलेचा नातेवाईक असल्याची पोलिसांची माहिती. नंदुरबारच्या धडगाव इथून गुजरातमध्ये जाणारा मद्यसाठा पोलिसांकडून जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गोंदियात धान उत्पादकांना दिलासा. थकीत चुकारे आजपासून शेतकऱ्यांना मिळणार. थकीत चुकाऱ्यांसाठी शासनाकडून 242 कोटी 60 लाख रुपयांचा निधी. जळगावमधील नाट्य कलावंत शरद भालेरावांनी रचला इतिहास. मी सावली भीमाची या एकपात्री नाटकाचे सलग 20 मिनिटांचे प्रयोग 5 मिनिटांचा ब्रेक घेऊन सलग 17 तास सादर करण्याचा विक्रम लिम्का रेकॉर्ड बुकमध्ये नोंद होणार असल्याची शरद भालेराव यांची माहिती. जुन्नरचे आमदार शरद सोनावणेंनी अनुभवला व्हॅली क्रॉसिंगचा थरार. गाणेघाटात सुमारे 600 फूट लांबीचं व्हॅली शरद सोनावणेंनी केलं पार.
विधवा स्त्रियांना सौभाग्यवती महिलेप्रमाणेच मान सन्मान देण्याचा हातकणंगले तालुक्यातील अंबप गावचा निर्णय, हळदी कुंकू सारख्या कार्यक्रमात सन्मान देण्याचा ठराव. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाकुंभमेळ्यात सहभागी, गृहमंत्री अमित शहांचं त्रिवेणी संगमात पवित्र कुंभस्नान. उत्तराखंड राज्यात आजपासून समान नागरी कायदा लागू. समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे देशातलं पहिलं राज्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.